आदिमाय, आपल्याशी काही बोलणं नाही झालं, आता दिसला. हो, कसे आहात? उत्तम. रम्य आहे हा आश्रम. सर्व काही विसरायला होतं. मी ऐकलं आहे तुम्हाला अजून एक पत्नी आहे. होय, माझी पहिली पत्नी म्हाळसा जेजुरीत असते. विसरलात तिला ह्या रम्य वातावरणात? तिला कसा विसरेन मी? माझी अर्धांगिनी आहे ती. क्षमा असावी. मी आपल्याला असं विचारायला नको होतं. असू द्या. रात्र झाली आहे. मी तुम्हाला तुमच्या कुटीपर्यंत सोडू का? नाही, नको. मी जाईन. मला एकटीलाच जावं लागणार आहे. तुम्ही आज असाल, उद्या नसाल सोबत. तुम्ही इतक्या रात्री इथेच. तुमची पत्नी, नाव काय आहे तिचे? बानू. हो, ती वाट पाहत असेल. तिला सवय आहे माझ्या अशा वागण्याची. मुळात तिला इथे आणण्याचे प्रयोजन मात्र वेगळे आहे. हो का? काय कारण आहे? तुम्ही फार प्रश्न विचारता. क्षमा असावी. तुम्ही रागवू नका. नाही नाही, मी आल्यापासून पाहतोय तुम्हाला. मला असं वाटतं की याआधी मी तुम्हाला कुठेतरी पाहिलं आहे. असेल, विस्मरण झाले असेल तुम्हाला. पण तुम्ही तर साक्षात श्री मार्तंड भैरव आहात. तुम्हाला ठाऊक नाही असे कसे होईल? मलाही तसंच वाटत होतं. पण कदाचित आदिमायेने तिच्या मायेत मला देखील ओढून घेतलं आहे. नाहीतर मला स्पष्ट दिसलं असतं. बघा, नाहीतर हा देखील एक शिवलीलेचाच भाग असायचा. तुमच्याशी बोलून बरं वाटलं. मलाही. जेजुरीत आला होतात की नाही कधी? हो, नाही कसं. पण खूप ऐकलं आहे तुमच्या राजधानीविषयी, तुमच्या दोन्ही पत्नींविषयी. काय ऐकले आहे तुम्ही? हेच की खूप वाद आहेत त्या दोघींमध्ये. लावू का? हो. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं
बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.